तर का म्हणता बे पोट्टे हो, नुसते फिरून राहिले का इकडून तिकडं? तर राम राम, मी पवन आणि मी ही एवढी मोठी गाडी घेऊन चाललो माझ्या मित्राच्या घरी, त्याला गाडी देऊन द्यायची आहे. तेवढ्यात मला हे 2 टी शर्टवाले माझे मित्र भेटले. पण त्याच्या पहिले मी गेलो माझ्या बहिणीच्या घरी, मस्त तिथे चहा बिस्किट खाल्ले रपारप. आणि हे दोघं भेटले होते, त्याला नाश्ता चारवा म्हणलं. हे म्हणे चाल म्हणे तुला नाश्ता चारतो म्हणे. मग यांनी मला बाबूभाईच्या अंडा राईसमध्ये घेऊन गेले. आता अंड फंड मी खात नाही, चिकन मटन अंडा आपण खात नाही, म्हणून यांनी लेकायचे इथं आले आणि याच्या तोंडाकडं पाहत बसाव का म्हणलं, म्हणून मी इथचा व्हिडिओ घेतला. तर असे मित्र तुम्ही करू नका, जे मित्र आपल्याला पाडून फाडून नाश्ता करते. तर लेकायनं मस्त अंडा राईस खाल्ली गपागप, नाही मी याच्या तोंडाकडे पाहत होतो, कारण की अंडा राईस मी खात नाही. मग यांनी देऊन दिलं बिल गचक्कन. मी म्हणलं भाऊ जास्त वाजता घेत जा याच्या, कोण हे लेकायचे 1 नंबरचे चौथा मित्र आहे म्हणलं हे मायवाले, मला नाश्ता नाही चारला म्हणलं यांनी. मग आम्हाला जायचं होतं वादापडीच्या कॉलेजकडं. रस्ता लय डेंजर होता भाऊ, इथं पडलो असतो तर इथं भरती झाला असतं. मग वादापडीचं कॉलेज मी रपकन पाहून घेतलं आणि मग आलो दत्त कॉलेजपाशी. तिथं भेटले आमचे मित्र कुमार भाऊ, त्याच्यासोबत गप्पा गोष्टी आणल्या आणि मग बसस्टॉप लय दिवस झाले पाहिलंच नव्हतं मी आपल्या यवतमाळचं, म्हणून मी आलो होतो बसस्टॉप पाहिले. आज माझा पहिलाच दिवस होता बसस्टॉप पाहायचा बा, पण लय खतरनाक होतं. आणि 13 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर माझ्या गावातली गाडी लागत असते, घाटांजी नागपुरी मार्ग कारेगाव यावली मूळ असं घाटांजी जासाठी. बसस्टॉप पाहिलं, बसस्टॉपमध्ये लय स्वच्छ आणि सुंदर दिसलं होतं. मी मला माणसं सुधारले का काय खर्री नाही खात आहे, आता घरी नाही थुकणार पण इथं पचक 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 थुकते लेकायचे, सारे बसस्टॉप भरून टाकते. तुमची गाडी या कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते मला नक्की कळवा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास शेअर कमेंट आणि लाईक.